श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या लोकांनो, आज तुम्ही जो अपमान गिळला, जी मेहनत केली आणि ज्या रात्री शांतपणे रडून काढल्या, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आता खुद्द नियती करणार आहे. गुरुजी सांगतात की आजपासून तुमच्या नशिबाच्या बंद कड्या उघडणार आहेत. पण सावधान, हा बदल जितका सुखावह आहे तितकाच तो थरकाप उडवणाराही असू शकतो. कारण ज्या 11 घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, त्या ब्रह्मदेवाने आधीच लिहून ठेवल्या आहेत आणि त्या आता एका मागोमाग एक सक्रिय होत आहेत. तुम्हाला वाटतंय का की हे सगळं अचानक घडतंय? मुळीच नाही. तुमच्या पाठीमागे जे षडयंत्र रचलं गेलं, जे गुप्त शत्रू तुमचे हसून नुकसान करत होते, त्यांचा पर्दाफाश होण्याची वेळ आली आहे. काही चेहरे इतके भयानक असतील की ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण घाबरू नका, कारण स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. काय आहे ती 21 फेब्रुवारी नंतरची सर्वात मोठी घटना? तुमच्या आयुष्यात असा कोणता व्यक्ती प्रवेश करणार आहे जो तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकेल? आणि तुमच्या जवळच्याच एका व्यक्तीने केलेला तो विश्वासघात तुम्हाला कसा उद्ध्वस्त करू शकतो? या 11 घटनांपैकी 8वी घटना अशी आहे जी ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे येतील. येणाऱ्या संकटापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पाहणे अनिवार्य आहे. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या सुवर्ण संधीपासून वंचित ठेवू शकते. वृषभ राशीच्या लोकांनो, ब्रह्मदेवाने तुमच्या ललाटी लिहिलेल्या 11 घटनांपैकी ही पहिली घटना म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि थरकाप उडवणारा आर्थिक चमत्कार ठरणार आहे. गुरुजी सांगतात की 20 फेब्रुवारीचा सूर्य मावळताच तुमच्या नशिबातील दरिद्री योग कायमचा संपणार आहे. आजवर तुम्ही पैशाच्या बाबतीत जो संघर्ष केला, पदोपदी जो खिसा रिकामी राहिला आणि लोकांपुढे हात पसरण्याची जी वेळ आली, ती आता संपली आहे. पण हा पैसा सरळ मार्गाने येईलच असे नाही. एखादा जुना अडकलेला व्यवहार किंवा विसरलेली गुंतवणूक अचानक तुमच्या समोर उभी ठाकेल आणि तुमची तिजोरी पैशांनी ओसांडून वाहू लागेल. या घटनेतील सर्वात सस्पेन्सची गोष्ट म्हणजे हा धनलाभ अशा मार्गाने होईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या फाईल्स धूळ खात पडल्या होत्या किंवा ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले होते, ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या दारात येईल. पण सावधान, हा लक्ष्मीचा वर्षा होत असतानाच तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे. हा पैसा येताच तुमच्या आसपासच्या लोकांच्या नजरा बदलतील. तुमच्या घरात अननश्रू तर येतीलच, पण त्यासोबतच एक अनामिक भीती असेल की इतका पैसा अचानक का येतोय. हे स्वामीचे संकेत आहेत की येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता आहे. उत्सुकता वाढवणारी बाब ही आहे की हा धनलाभ केवळ आकडा नाही, तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा पाया ठरणार आहे. पण या पहिल्या घटनेच्या मागे एक गुप्त रहस्य दडलेलं आहे. जर तुम्ही हा पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च केला, तर नशिबाचे हे चक्र उलटे फिरायला वेळ लागणार नाही. गुरुजी असा इशारा देतात, हा पैसा येताच तुम्हाला एक विशिष्ट निर्णय घ्यावा लागेल, जो तुमच्या संपूर्ण करिअरची दिशा बदलेल. आता प्रश्न हा उरतो की या अफाट संपत्तीसोबत येणारे ते नवीन शत्रू कोण असतील आणि यानंतरची दुसरी घटना तुमच्या काळजाचा ठोका का चुकवणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढे पाहावेच लागेल. वृषभ राशीच्या लोकांनो, पहिल्या घटनेत धनाचा वर्षाव झाल्यानंतर आता दुसरी घटना तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी ठरणार आहे. गुरुजी सांगतात, 20 फेब्रुवारी नंतर तुमच्या आयुष्यात अशा सत्याचा स्फोट होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या अत्यंत जवळचा, ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ज्याला स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त मानलं, तोच व्यक्ती
तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सज्ज झाला आहे. हा विश्वासघात इतका अनपेक्षित असेल की ते सत्य समोर आल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर शंका वाटू लागेल. या भागात एक अत्यंत भयंकर रहस्य दडलेलं आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात आता साप आणि शिडीचा खेळ सुरू झाला आहे. तुम्ही ज्यांना तुमचे हितचिंतक समजून तुमच्या मनातील गुपिते सांगितली, त्यांनीच आता तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी जाळे विणले आहे. ही व्यक्ती तुमच्या घरातील असू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली एखादी मास्क घातलेली व्यक्ती असू शकते. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या घटनेनुसार आता मुखवटे गळून पडण्याची वेळ आली आहे. ही घटना घडताना तुम्हाला प्रचंड मानसिक वेदना होतील, पण लक्षात ठेवा, हा तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्याचा स्वामीचा मार्ग आहे. उत्सुकता आणि भीतीची बाब ही आहे की हा विश्वासघात केवळ शब्दाचा नसेल, तर त्यात मोठे आर्थिक किंवा भावनिक नुकसान दडलेले असू शकते. गुरुजी असा इशारा देतात, जर तुम्ही वेळीच सावध झाला नाही तर ही दुसरी घटना तुम्हाला पहिल्या घटनेत मिळालेले सर्व यश एका क्षणात गमावण्यास भाग पाडू शकते. आता सर्वात मोठा सस्पेन्स आहे की तो विशिष्ट चेहरा कोण आहे जो तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. आणि या धक्क्यातून तुम्ही सावरत असतानाच तिसरी घटना तुमच्या करिअरमध्ये कोणता असा चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमचे शत्रू थक्क होतील, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. वृषभ राशीच्या लोकांनो, पहिल्या 2 धक्क्यानंतर आता तिसरी घटना तुमच्या आयुष्याला अशा उंचीवर घेऊन जाणार आहे जिथे पोहोचण्याचं स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहिलं होतं. गुरुजी सांगतात की तुमच्या करिअरच्या बाबतीत आतापर्यंत तुम्ही फक्त संघर्ष केला, इतरांच्या चुकांची शिक्षा भोगली आणि रात्रंदिवस राबूनही तुम्हाला श्रेय मिळालं नाही. पण आता विधात्याने तुमची लेखणी स्वतःच्या हातात घेतली आहे. 20 फेब्रुवारी नंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी असा एक चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमचे वरिष्ठ आणि तुम्हाला कमी लेखणारे सहकारी थक्क होतील. या घटनेमध्ये एक अत्यंत गूढ आणि थरारक वळण आहे. तुम्हाला अचानक एक अशी ऑफर किंवा जबाबदारी मिळेल जी सुरुवातीला तुम्हाला एखाद्या संकटासारखी वाटेल. गुरुजी इशारा देतात की ही संधी साध्या वेशात येणार नाही, ती कदाचित एखाद्या आव्हानाच्या रूपाने तुमच्या समोर येईल. तुमच्या करिअरमध्ये अशी एक व्यक्ती ढवळाढवळ करेल जिचा तुमच्या क्षेत्राशी काहीही संबंध नसेल, पण तिने दिलेला एक सल्ला तुमच्यासाठी कोट्यावधीच्या नफ्याचा किंवा मोठ्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करेल. ही संधी स्वीकारताना तुमच्या मनात भीती असेल, पण स्वामीचा दृष्टांत तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करेल. पण सावधान, या तिसऱ्या घटनेचा सस्पेन्स असा आहे की जेव्हा तुम्ही यशाच्या शिखराकडे कूच कराल, तेव्हा तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून काही अदृश्य शक्ती तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील. गुरुजी सांगतात की या काळात तुम्हाला एका अशा करारावर किंवा कागदावर सही करावी लागेल जो तुमच्या आयुष्याचा पुढच्या 10 वर्षाचा पाया ठरणार आहे. ही संधी म्हणजे केवळ नोकरी किंवा व्यवसाय नाही, तर तुमच्या समाजात निर्माण होणारा ब्रँड आहे. आता उत्सुकता ही आहे की करिअरमध्ये हा सुवर्णकाळ येत असतानाच तुमच्या घरात कोणती भयंकर शुभ वार्ता येणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, करिअरमधील वादळानंतर आता चौथी घटना तुमच्या त्या जागेवर घाला घालणार आहे जिला तुम्ही तुमचं विश्व मानता, म्हणजेच तुमचं घर आणि परिवार. गुरुजी सांगतात की 20 फेब्रुवारीनंतर तुमच्या घराच्या 4 भिंतींच्या आत अशा काही हालचाली सुरू होतील ज्याचा सुगावा तुम्हाला आजवर लागला नव्हता. ही घटना केवळ आनंदाची बातमी घेऊन येणार नाही, तर घराण्यातील एखादं असं गुपित बाहेर काढेल जे अनेक वर्षांपासून काळोखात दडपलं गेलं होतं. तुमच्या वास्तूमध्ये आता ऊर्जेचा असा खेळ सुरू होणार आहे जो तुमच्या कुटुंबाचं भविष्य कायमचं बदलून टाकेल. या घटनेचा सर्वात भयानक आणि सस्पेन्सने भरलेला भाग म्हणजे तुमच्या घरात होणारा बदल. गुरुजी इशारा देतात की कदाचित तुम्हाला अचानक घर सोडावं लागेल किंवा घराचं नूतनीकरण करावं लागेल. पण हे बदल साधे नसतील.
जुन्या वास्तूमध्ये खोदकाम करताना किंवा साफसफाई करताना अशी एखादी वस्तू तुमच्या हाती लागू शकते जी तुमच्या पूर्वजांशी संबंधित असेल आणि तीच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. घरात एकीकडे आनंदाची बातमी, जसे की लग्न किंवा नवीन पाहुण्याचे आगमन येत असतानाच दुसरीकडे एका विशिष्ट कोपऱ्यातून येणारी नकारात्मकता तुम्हाला अस्वस्थ करेल. पण खरी उत्सुकता तर इथे आहे. गुरुजी सांगतात की तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती जिच्यावर तुम्ही सर्वाधिक प्रेम करता ती तुमच्यापासून एक मोठी गोष्ट लपवत आहे. ही चौथी घटना त्याच गोष्टीचा उलगडा करेल. हे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील की भीतीचा थरकाप उडेल? हे सर्वस्वी तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. घरामध्ये शुभकार्य ठरत असतानाच बाहेरील एका व्यक्तीची दृष्ट तुमच्या सुखाला लागण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे काळजाचा ठोका चुकलाच समजा. 5वी घटना तुमच्या हृदयाशी आणि अत्यंत खाजगी नात्यांशी संबंधित आहे. गुरुजी सांगतात की 20 फेब्रुवारीनंतर तुमच्या प्रेमजीवनात किंवा वैवाहिक आयुष्यात असा एक भयंकर पेच निर्माण होणार आहे जो तुम्हाला 2 टोकाच्या निर्णयांवर आणून उभा करेल. हे केवळ प्रेम नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाची आणि वर्षानुवर्षे जपलेल्या निष्ठेची अग्निपरीक्षा आहे. या घटनेचा सस्पेन्स तुम्हाला रात्रभर जागवायला भाग पाडेल. गुरुजींच्या मते तुमच्या भूतकाळातील एखादी व्यक्ती जिचा धडा तुम्ही केव्हाच बंद केला होता ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे. ही एंट्री साधी नसेल. सोशल मीडियावरील एक मेसेज किंवा अचानक आलेला फोन कॉल तुमच्या वर्तमानातील सुखाची शांतता भंग करू शकतो. पण सावध रहा. गुरुजी इशारा देतात की प्रत्येक परत येणारी व्यक्ती पश्चाताप घेऊन येत नसते. काहीजण केवळ तुमची प्रगती पाहून पुन्हा एकदा तुम्हाला भावनिक जाळ्यात ओढण्यासाठी येत असतात. या काळात तुमच्या जोडीदारासोबत होणारा एक छोटासा संवाद मोठ्या संघर्षात रूपांतरित होऊ शकतो, ज्यामुळे घराचे वातावरण तणावपूर्ण होईल. सत्य आणि भीतीची बाब ही आहे की याच 5व्या घटनेत तुम्हाला एक असा निर्णय घ्यावा लागेल जो कोणाला तरी कायमचे दुखावणारा असेल. वृषभ राशीची व्यक्ती सहसा नात्यात तडजोड करते, पण गुरुजी सांगतात की आता स्वामी तुम्हाला स्वयं ओळखण्याची शक्ती देणार आहेत. एखादे असे नाते जे फक्त नावापुरते उरले आहे त्याचे ओझे व्हायचे की ते तिथेच तोडून मुक्त व्हायचे. हा निर्णय घेताना तुमचे हात थरथरतील, पण तो निर्णयच तुमच्या पुढच्या आयुष्यातील शांतीचा मार्ग ठरेल. वृषभ राशीच्या लोकांनो, 5व्या घटनेतील भावनिक वादळानंतर आता 6वी घटना तुमच्या अस्तित्वावरच घालणारी ठरू शकते. गुरुजी सांगतात की 20 फेब्रुवारीनंतर तुमच्या शरीरात असे काही सूक्ष्म बदल सुरू होतील ज्याकडे तुम्ही साधं दुखणं म्हणून दुर्लक्ष करण्याची घोडचूक करत आहात. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 11 घटनांपैकी ही घटना सर्वात महत्त्वाची आहे, कारण शरीर साथ देईल तरच तुम्ही पहिल्या 5 घटनांमधील यशाचा उपभोग घेऊ शकाल. ही घटना तुम्हाला प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून खेचून आणणाऱ्या एका इशाऱ्यासारखी असेल. या भागातील सस्पेन्स असा आहे की गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवणारा तो छोटासा थकवा किंवा ती विशिष्ट प्रकारची अस्वस्थता ही साधी नसून तुमच्या भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे. गुरुजी इशारा देतात की तुमची खाण्यापिण्याची एक वाईट सवय किंवा झोपण्यापूर्वीची ती एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. एखादी जुनी व्याधी जी केव्हाच बरी झाली असं तुम्हाला वाटलं होतं ती पुन्हा डोकं वर काढणार आहे. पण थरकाप उडवणारी गोष्ट ही आहे की हे केवळ शारीरिक नसून तुमच्या घरातील एखाद्या वास्तुदोषामुळे तुमच्या आरोग्यावर होणारा तो भयंकर परिणाम असू शकतो. उत्सुकता आणि भीतीचा हा खेळ इथेच संपत नाही. गुरुजी सांगतात की या काळात तुम्हाला एका अनोळखी वैद्याचा किंवा डॉक्टरांचा असा सल्ला मिळेल जो तुम्हाला सुरुवातीला पटणार नाही, पण तोच तुमच्या आयुष्याला संजीवनी देणारा ठरेल. तुमच्या आयुष्याची धावपळ थांबवून निसर्ग तुम्हाला सक्तीने विश्रांती घेण्यास भाग पाडणार आहे. जर तुम्ही हा इशारा मानला नाही तर नियती तुमचा हात धरून तुम्हाला अशा वळणावर नेऊन उभी करेल जिथून परत येणं अशक्य होईल. भक्तांनो, हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. जर तुम्हाला स्वामींवर आणि या दैवी शक्तीवर पूर्ण श्रद्धा असेल तर आताच खालील कृती करा. लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे ही सकारात्मक ऊर्जा इतर गरजवंतांपर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करा. अशाच गूढ आणि सत्य घटनांचे संकेत वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, माझा काळ सुरू झाला आहे. जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त देवाचे नाव श्रद्धेने घेतो त्याच्या पाठीशी स्वामीकाळ बनून उभे राहतात.